नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. 2025 खतम होणार आहे आणि 2025 मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मंगळचं वर्ष आहे. मंगळ काय करतो? आपल्याला शुभ आणि लाभ देत असतो. पण आपल्यासोबत तर 2025 मध्ये तसं झालं नाही. कोणामागे कोर्ट कचेरी असेल, हॉस्पिटल असेल, मनाविरुद्ध घटना तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपण न्यूज बघत आहे तर खूप काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या डोळ्यांनी बघितल्या आणि कानांनी ऐकल्या आहे. मग आता या 2025ला बाय बाय कसं करायचं की जेणेकरून 2026ची सुरुवात खूप चांगली होणार. मंगळचे देवता आहे हनुमानजी आणि हनुमानजींना जेव्हाही आपण बघतो हातामध्ये पर्वत घेऊन उडणारे असतात. म्हणजे असं म्हणा की आपलं संकट घेऊन दूर जाणारे आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे? 31 तारखेला जसं हे वर्ष खतम होत आहे त्या दिवशी आपल्याला चंडिका स्तोत्राचं पाठ आपल्या घरी करायचं आहे. सेकंड, पिंपळाचं झाड, पिंपळाच्या झाडाची आपल्याला 7 किंवा 11 पानं घ्यायची आहे. जी पानं नॅचरली खाली पडलेली आहे ती पण तुम्ही घेऊ शकता. जर नसेल तर पिंपळाच्या झाडाला क्षमा अर्चना मागून ती पानं तुम्हाला तोडायची आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर गंगाजल पाण्याने क्लीन करून घ्यायचं. नंतर सिंदूर, जे हनुमानजींना चढवलं जातं ना ते सिंदूर इझिली पंडितजी जे आहेत मंदिरामध्ये असतात त्यांना मागायचं. ते आपल्याला एका डब्बीमध्ये देतात. त्या सिंदूरनी घरी आल्यावरती त्या पानावरती राम लिहायचा आहे. श्रीराम सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्यानंतर त्याचा एक हार तयार करायचा आहे आणि तो हनुमानजींना 31 तारखेला अर्पण करायचा आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की माझ्या जीवनातले दुःख दूर कर. जसं तुम्ही राम आणि सीताला एक केलं आहे त्या प्रकारे माझ्या जीवनातले अडथळे, माझा विवाह होऊ द्या या माझी मॅरिड लाईफ चांगली होऊ द्या. जे पण तुमची इच्छा असेल ते तुम्ही हनुमानजींना मागू शकता. आणि मोतीचूरचे लाडू त्या दिवशी गरिबांना सुद्धा आपल्याला दान द्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही हा उपाय करणार तर 26ची सुरुवात खूप चांगली होणार आहे. 2026ची पण टोटल केली तर एक येतो. एक म्हणजे सूर्य. सूर्य कसा गरम असतो. त्याविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पण मंगळ जर जसं आता हा मंगळचं वर्ष आहे आणि हे खतम होणार आहे, तर याला बाय बाय आपल्याला या प्रकारे करायचंय.